गगनबावड्यात गावाकडची होळी जल्लोषात, असळज येथील गुप्तहेर पालखी सोहळा ठरतोय आकर्षणाचे केंद्र। कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात शिमगा उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। कोकणाच्या सीमेवर असलेल्या या तालुक्यात शिमगोत्सवाची परंपरा आगळी वेगळी असून विशेषतः गगनबावडा तालुक्यातील असळज येथील रासाई देवीच्या पालखीचा गुप्तहेरासारखा शोध घेणारा खेळ पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात। गगनबावडा तालुक्यात रंगपंचमीपासून सुरू होणारा हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो। तालुक्यातील प्रत्येक गावात परंपरेनुसार जंगलातील शिवर किंवा माड वृक्षाची पूजा करून तो वाजत गाजत आणला जातो। होळीच्या मांडावर 4-5 फूट खोल खड्डा खणून हा वृक्ष सजवून उभा केला जातो। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पाणी शिंपडून गारवा केला जातो आणि अनवाणी पायाने चालत धरणी मातेला वंदन म्हणजेच धुलीवंदन करण्याची प्रथा आजही जपली जात आहे। या दिवशी गावातील प्रत्येक घरातील भात पोळी नदीजवळ आणली जाते। त्यानंतर नदीमध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत आंघोळ करून गावातील हा सर्वांचा एकत्र केलेला नैवेद्य मोठ्या आनंदाने सर्वजण प्रसाद म्हणून खातात। असळज येथील रासाई देवीच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पालखीचा खेळ। एखाद्या चित्रपटातील रहस्याप्रमाणे रात्रीच्या वेळी गावातील एखादी व्यक्ती नारळ कुठेतरी दडवून ठेवते। हा नारळ शोधण्याचे आव्हान पालखीसमोर असते। केवळ 2 मानकरी खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात पूर्ण वेगाने धावत तो दडवलेला नारळ अचूक शोधून काढतात। एखाद्या सराईत गुप्तहेराप्रमाणे पालखीने नारळ शोधण्याची ही पद्धत श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आहे। पूर्वी या काळात जंगली प्राण्यांच्या शिकारीची मोठी प्रथा होती। मात्र वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व ओळखून आणि कायद्याच्या बंधनामुळे ही प्रथा आता पूर्णपणे बंद झाली आहे। याऐवजी आता गावागावात सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जात आहे। असळज येथील रासाई देवीच्या या चमत्कारी खेळामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे या परिसराचे महत्त्व वाढले आहे। त्यामुळे रासाई मंदिराचे सुशोभीकरण करावे अशी आग्रही मागणी आता भाविकांमधून होत आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।